जय शिवराय मित्रांनो, आज पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आचारसंहितेतलं सर्वाधिक मोठ्या रकमेचं आज मैदान पार पडत आहे आणि या मैदानासाठी सर्वच नामांकित बैल हे दाखल झालेले आहेत आणि त्यांचे पैरे कोणकोणते आहेत हे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या मैदानासाठी खूप चांगली बक्षीस आहेत। पहिल्या 3 नंबरसाठी लाखापेक्षा जास्त बक्षीस आहेत। तुम्ही बघितलात गट पाससाठी चांदीचं शील्ड आहे। ज्या गाड्या फायनलला राहणार आहेत त्यांच्यासाठी गाय वासरू जे वसुबारसचं चिन्ह आहे ते चांदीचं वसुबारसचं चिन्ह देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे खूप चांगली बक्षीस आहेत आणि त्याच्यामुळे सर्वच नामांकित बैल या मैदानासाठी दाखल झालेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांचंच लक्ष असतं की कोणत्या बैलाचा, कोणत्या नामांकित बैलाचा कोणत्या नामांकित बैलाबरोबर पैरा आहे किंवा कोणता बैल कोणत्या नवीन बैलाबरोबर पळणार आहे का। तर हे पैरे कोणकोणते जुळलेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आज पहिला पैरा आपण बघणार आहोत शिरसवडीचा रायफल। तर आज शिरसवडीचा रायफल याचा पैरा आहे MM नानांचा पब्लिक किंग राजा याच्याबरोबर आणि ही गाडी मागे देखील पळालेली आहे। खूप चांगला स्पीड लागतो या जोडीला, त्याच्यामुळे या पारे मैदानात देखील आज या जोडीकडे खूप सारं लक्ष राहणार आहे। त्याच्यानंतर निंबाळकर सरांचा सर्जा, हा निंबाळकर सरांचा हिंदकेसरी सर्जा याचा पैरा असणार आहे आपल्या मोठा लक्षाच्या दावणीचा जो यंदा वाटेगावकरांचा सर्जा पळतोय तर त्याचा पैरा असणार आहे। त्याच्यामुळे सर्जाची गाडी कशी काय पळेल ह्याच्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे। त्याच्यानंतर आपला निंबाळकर सरांचा सुंदर, म्हणजे जो आतापर्यंत आदत किंग म्हणून पळत होता, आता दुसऱ्याच्या मैदानामध्ये तो दिसू लागला आहे। तर निंबाळकर सरांचा ह्या सुंदरचा शाहीर बरोबर पैरा आहे आणि सुंदर आणि शाहीर दोन्ही पण चांगली बैल आहेत। दोघांना पण चांगला स्पीड आहे, त्याच्यामुळे सुंदर आणि शाहीर ही देखील बघण्यासारखी गाडी पळणार आहे। त्याच्यानंतर ज्या बैलांना आत्ता मागील 2 महिन्यांमध्ये आपल्या पळानं अक्षरशः महाराष्ट्राला वेड करून सोडलं आहे तो बैल म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा लखन। याचा आज पैरा असणार आहे वडकीच्या हरण्याबरोबर आणि ही देखील जोडी खूप चांगली पळेल। ह्या जोडीकडे आज दिवसभरामध्ये लक्ष सर्वांचंच राहणार आहे। त्याच्यानंतर आपला सर्वांचा आवडता बक्याभाई म्हणजे सप्त हिंद केसरी आणि रुस्तम हिंद केसरी बकासूर याचा आपण कालच पैरा बघितला होता की तो पारेगावच्याच आदत किंग नंद्या याच्यासोबत हा बकासूर आपला पळणार आहे। तर त्यांच्याकडे देखील आपण लक्ष राहणार आहे की आज दिवसभरामध्ये त्या कसा प्रकारचा पळ दाखवत आहेत, त्याच्यामुळे आज बकासूरवर पण विशेष लक्ष राहील। त्याच्यानंतर ज्या बैलाच्या कमबॅककडे बरेच दिवसापासून लक्ष लागलं होतं आणि हा बैल केव्हा आपल्याला 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दिसेल असं वाटत होतं, तो म्हणजे आपला मुंबईचा बिंजोडचा बादशाह आणि पब्लिक किंग मथुर याचा आज एक टॉप नॉचचा पैरा झालेला आहे आणि त्याचा पैरा आहे आपला यंदा पुसेगावचा हिंदकेसरी 1 नंबरचा मानकरी म्हणजेच घरनिकीचा राजा। तर घरनिकीचा राजा आणि मथुरची गाडी आज पळणार आहे, तर यांच्याकडे पण विशेष लक्ष राहणार आहे। घरनिकीचा राजा आणि मथुर टॉपची गाडी आहे। त्यानंतर आपला सातारा एक्सप्रेस बलमा हा देखील या मैदानामध्ये दाखल होणार आहे, पण त्याचा अजून पक्का पैरा कळू शकला नाही, परंतु सरदार किंवा आपला वाईचा 81 रायफल याच्यासोबत त्याचा पैरा असू शकतो। बाकी आता ते गटाला पळतील तेव्हा बघूया कोणता पैरा असतोय। त्याच्यानंतर फाजिल आणि माणिक यांचा पैरा असणार आहे। तर फाजिल आणि माणिक ही गाडी देखील सुंदर स्पीड लागेल, याच्याबद्दल कुठला वाद नाही आहे, कारण का दोन्ही पण टॉपचे बैल आहेत। त्याच्यानंतर आपला सप्त हिंद केसरी सुंदर हा आजच्या मैदानामध्ये दिसण्याची शक्यता कमी आहे, कारण का तो आजच्या मैदानात येणार नाही अशी बातमी आहे आणि जर आला तर तो आपला 622 हरण्या याच्याबरोबर दिसू शकतो, परंतु आज सुंदर येण्याची शक्यता खूप कमी आहे। त्याच्यानंतर आपण बघितला की ओगळेवाडीकरांचा तेजा याचा जो पैरा आहे तो छत्रपती संभाजीनगरवरून जो दुसरा बैल येतो अर्जुन, त्या अर्जुनसोबत त्याचा पैरा आहे आणि आपला शेवाळे आव्हांचा बावऱ्या, तो बावऱ्या बरेच दिवसापासून आपल्याला मैदानामध्ये दिसला नव्हता, तर शेवाळे आव्हांचा बावऱ्याचा पैरा जुळेवाडीच्या राजासोबत आहे। तर मित्रांनो, आजच्या मैदानासाठी हे सगळे पैरे आहेत आणि सगळ्यांनीच आपले टॉपचे पैरे केलेत। अजून खूप सारे नंदी या मैदानासाठी दाखल झालेले आहेत आणि परंतु विशेष लक्ष या जोड्यांवर राहणार आहे की या सगळ्या टॉपच्या जोड्यातील कोणती जोडी आज 1 नंबर करेल
की नवीन कोणता तरी आज आपल्याला विजेता बघायला मिळेल। या संपूर्ण मैदानामध्ये आज आपलं सर्वांचंच याकडे लक्ष राहणार आहे। त्याच्यामुळे आज बघूया की ह्या गाड्या नामांकित जोड्या ज्या जमल्यात, नामांकित पैरे जे जमलेत, ते आज कसा काय आपला परफॉर्मन्स दाखवत आहेत आणि ह्या आचारसंहितेतल्या सर्वात मोठ्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी कोण ठरतोय, फायनलसाठी पात्र कोण ठरतोय, गटपास कोण करतोय, याच्याकडे संपूर्ण आपलं लक्ष राहणार आहे। तर मित्रांनो, अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडींसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।